1100 कोटी संपत्ती इन्कम टॅक्सला दाखवली, पण त्यांच्या नावावरती 12,000 कोटीची संपत्ती आहे। मी स्वतः फिर्यादी असणार आहे। ती तक्रार जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा एकही कार्यकर्ता बंड गार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणावर हटणार नाही। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहोत आणि पुतळ्याजवळ गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जोरदार आंदोलन सुरू आहे। माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे। आपण गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर जो काही प्रकार केला तो प्रकार अत्यंत घृणास्पद आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या ठिकाणी राबून राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनाकाराचं नाव न घेता त्यांनी जे काही घोर पाप केलं हे कधीही माफ न करण्यासारखं आहे। म्हणून आमची मागणी आहे की या गिरीश महाजनांवरती जो जुना आयपीसी होता त्याचा सेक्शन 153A असेल तो 2 गटामध्ये तेढ निर्माण करणे आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सेक्शन 295 असेल आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट 31U अंतर्गत ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे। गिरीश महाजन यांनी म्हटले की अनावधान झालेलं आहे आणि मी आंबेडकर जयंती साजरी करतो, मी आंबेडकर जयंती जातो, काय सांगत? गिरीश महाजनांनी कधीही राज्यघटना पाळलेली नाही आहे, त्यांनी कधी कायदा पाळलेला नाही आहे। मध्यंतरी सुद्धा पाहिले असेल की त्यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली त्यांच्या घरातल्या एका कॅन्डिडेटसाठी। हा लोकशाहीचा अपमान आहे, त्यांनी लोकशाहीचा अपमान केलेला आहे। त्यामुळे ते सगळं थोतान सांगतात। बेईनामी संपत्ती सुद्धा जमा केलेली आहे। 1100 कोटी संपत्ती इन्कम टॅक्सला दाखवली, पण त्यांच्या नावावरती 12,000 कोटीची संपत्ती आहे। हा कायद्याचा भंग नाही का? दाखवा त्यांनी त्यांचे कागदपत्र। गिरीश महाजन हे अत्यंत खोटारडे मंत्री आहेत आणि खोटारडे मंत्री महोदयांचं जर समर्थन देवेंद्र फडणवीस करत असतील तर देवेंद्र फडणवीस सुद्धा खोटारडे। हा आरोप वंचित बहुजन आघाडीने याच्या आधी सुद्धा अनेकदा केलेलाच आहे। पण आता वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी आंदोलन करते, पण ते आंदोलनामध्ये तुमचं समाधान कसं नाही होणार? आमचं समाधान कधी होईल? आम्ही हे आंदोलन संपल्याच्या नंतर बंड गार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी जाणार आहोत। बंड गार्डन पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर त्या सेक्शन अंतर्गत या ठिकाणी गुन्हे दाखल होण्यासाठी आम्ही तक्रार अर्ज देणार आहोत। मी स्वतः फिर्यादी असणार आहे। ती तक्रार जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा एकही कार्यकर्ता बंड गार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणावर हटणार नाही। आता बाळासाहेब म्हणाले की पोलीस जर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार नसतील तर मी करणार आहे, तरी पण आपण आंदोलन करताय। बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे की आज जर त्यांच्यावर नाशिक पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही तर आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः लिगल ड्राफ्ट तयार करतील, तो लिगल ड्राफ्ट पोलिसांना देतील। पोलिसांना दिल्याच्या नंतर तर मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करावाच लागेल। ही मागणी वंचित बहुजन आघाडीचे। जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीची मागणी पूर्ण होत नाही, गिरीश महाजनांवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर राहील। पण तुमच्या निदर्शनामध्ये फक्त गिरीश महाजनच आलेले आहेत। बारामतीमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावलेला नाही, अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत ना। कालही तुम्ही पाहिलं असेल अमरावती जिल्ह्यातील येवदा या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नाही त्यावेळी लोकांनी जनतेने त्यांना सांगितलं, मग जनतेने सांगितल्यावर प्रशासनाने फोटो लावला। आता समाज हा जागरूक झालेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली हे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे, यांना सगळ्यांना माहित आहे। परंतु RSSची जी काही जातीय मानसिकता आहे ती जातीय मानसिकता जे त्यांच्या पोटात होतं ते पोटात येताना आता आपल्याला दिसून येत आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी असा प्रकार घडलेला आहे। आपण वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष आहात, परंतु हे सगळं जगभर पसरणार आहे, तर ह्या सगळ्या लोकांना तुमचं आव्हान काय आहे? आता आमचं सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की गिरीश महाजनांवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे वंचित बहुजन आघाडी आंदोलन सारखं करत राहील। गुन्हा दाखल होईपर्यंत या प्रकरणाची बाजू वंचित बहुजन आघाडी लावून धरेल आणि गिरीश महाजनचा राजीनामा सुद्धा वंचित बहुजन आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही या माध्यमातून देतो।